नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वयंपाक करत असताना नामस्मरण का केले पाहिजे? स्वयंपाक करताना नामस्मरणाचे महत्त्व काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. असे तर आपण सर्व स्वामी भक्त नामस्मरण करत असतो. नामस्मरणाचे खूप महत्त्व आहे, त्याचे असंख्य फायदेही आहेत. सतत नामस्मरण करत राहिल्याने आपल्यामधली नकारात्मकता कमी होऊन आपल्यामध्ये सकारात्मकता वाढीस लागते. ज्या पद्धतीने नामस्मरणाचे आपल्या शरीरावर, मनावर चांगले परिणाम होतात, त्याचप्रमाणे स्वयंपाक बनवताना, जेवण बनवताना नामस्मरण केल्यामुळे चांगले संस्कार अन्नावर घडतात. आपण जर देवाचे, स्वामींचे नामस्मरण करत अन्न बनवतो, भोजन बनवतो, तर असे अन्न सात्विक होते. सात्विक अन्न खाल्ल्याने आपल्यामध्येही सकारात्मक बदल दिसून येतो. जसे अन्न खातो तसे मन होते असे म्हणतात. सात्विक अन्न म्हणजे फक्त शाकाहारी अन्न नाही, तर ते ईश्वराच्या, स्वामींच्या नामस्मरणामध्ये बनवलेले भोजन असते. जर आपण रागामध्ये चिडून स्वयंपाक केला तर त्या अन्नाचा, अन्नपूर्णा देवीचा अपमान तर होतोच, शिवाय आपण चिडून अन्न बनवल्याने आपली नकारात्मकता त्या अन्नामध्ये उतरते. आणि असे अन्न आपण आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांनी खाल्ल्यामुळे त्यांच्यातही तीच वृत्ती वाढीस लागते. त्यामुळेच आपल्या घरातही यामुळे कलह, भांडणे, आजारपण निर्माण होऊ शकते. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जे कोणी स्वयंपाक बनवतात, आपली आई असेल, बहीण, मुलगी किंवा बायको असेल, तर ते जेव्हा स्वयंपाक बनवतात तेव्हा त्यांना रागवू नये, अपशब्द बोलू नये, त्यांच्याशी भांडणे करू नये. यामुळे त्यांनाही नकारात्मकता जाणवू शकते आणि आपणही राग केल्यामुळे आपल्या रागाची, त्यांच्या नकारात्मकतेची स्पंदने त्या जेवणामध्ये येतात. असे जेवण कधीही खाण्यायोग्य नसते. त्याचप्रमाणे जे कोणी अन्न बनवतात त्यांच्या हातामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो. त्यामुळे आपण नकळतपणे अन्नपूर्णा मातेचाही अपमान करत असतो. आपण वेगवेगळ्या ठिकाणी जेवत असतो. पहिले म्हणजे आपण एखाद्याच्या घरी जेवतो किंवा एखादा कार्यक्रम असेल तिथे खातो किंवा हॉटेलमध्ये जेवतो. दुसऱ्या ठिकाणी म्हणजे आपण आपल्या घरी, आपल्या घरातील व्यक्तीने बनवलेले अन्न जेवतो. तिसरे म्हणजे जिथे महाप्रसाद असतो तिथे आपण जेवण जेवतो किंवा जिथे तीर्थक्षेत्री अन्नछत्र असतात तिथे आपण महाप्रसाद घेतो. या तिन्ही ठिकाणच्या जेवणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची स्पंदने असतात. जेव्हा पण आपण एखाद्याच्या घरी जेवतो किंवा हॉटेलमध्ये खाणे खातो तेव्हा आपल्याला विविध प्रकारचे दोष लागत असतात. जर आपण हॉटेलमध्ये खातो तर तिथे आपण विकत घेऊन खातो. तिथे अन्न बनवणाऱ्या व्यक्तीची वृत्ती ही फक्त जेवण बनवून पैसे कमवायची असते. असे जेवण जेवून आपल्याला तात्पुरते समाधान मिळाले तरीही त्या व्यक्तीने ज्या वृत्तीने ते जेवण बनवलेले आहे त्याचे दोष आपल्याला लागत असतात. श्री गुरुचरित्रातही श्री गुरूंनी असेच सांगितलेले आहे की परान्न कधीही घेऊ नये. परान्न खाल्ल्याने आपल्याला त्याचे विविध दोष लागत असतात. त्यामुळे कोणाच्याही घरी खाणे कधीही टाळावेच. श्री गुरूंनी श्री गुरुचरित्रात याचे सविस्तर वर्णन केलेले आहे. परान्न का घेऊ नये, परान्न खाल्ल्याने काय दोष लागतात, याशिवाय श्री गुरुचरित्रात सांगितल्याप्रमाणे कोणाच्या घरी अन्न जेवू नये याची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. आपण तो तिथून नक्की बघा. आपण आपल्या घरी जे जेवण जेवत असतो त्यामध्ये सात्विक स्पंदने असतात. कारण जेवण बनवणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये आपण आपल्या घरातील व्यक्तींसाठी जेवण बनवत आहोत, त्यामुळे त्यामध्ये प्रेमाची, आपुलकीची भावना असते. याशिवाय एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री असलेल्या अन्नछत्रामध्ये जे काही आपण महाप्रसाद म्हणून जेवण जेवतो तो भगवंताला दाखवलेला नैवेद्यच असतो, जो आपण प्रसाद स्वरूपामध्ये खात असतो. असे जेवण हे ईश्वराला स्मरण करून ईश्वराप्रित्यर्थ बनवलेले असते. आपण जेव्हा कधीही महाप्रसाद खातो तर हे अन्न आपल्याला अतिशय गोड आणि रुचकर लागते. आपल्याला एक प्रकारचे समाधान मिळते. याचा अनुभव तुम्हीही घेतला असेल. आपणही रोजचे जेवण स्वामींसाठी, भगवंतासाठी बनवत आहोत असे समजूनच अन्न बनवावे, म्हणजे त्याचाही असाच रुचकर प्रसाद होईल. याशिवाय आपणही स्वयंपाकघर हे स्वच्छ ठेवावे. पायामध्ये चप्पल घालून कधीही जेवण बनवू नये. मंगळवारी माता अन्नपूर्णेची आणि आपल्या शेगडीचीही पूजा करावी. जेवण बनवताना तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किंवा माता अन्नपूर्णा, माता लक्ष्मी यांच्या कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता. याशिवाय तुमचा जो कोणता आवडता मंत्र असेल त्याचा जप करत करत सुद्धा तुम्ही जेवण बनवू शकता. जेवण बनवताना सतत नामस्मरण करणे हे लक्षात राहत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर, तुमच्या मोबाईलवर देवाचा जप किंवा भक्तिगीते लावून जेवण बनवू शकता. आपण नामस्मरण केल्याने किंवा असेही तुम्ही जर मोबाईलवर ही गाणी ऐकत असाल किंवा मंत्रजप ऐकत असाल तर आपल्या वातावरणामध्ये एक प्रकारची सकारात्मक स्पंदने तयार होतात आणि जेवण बनवताना ही स्पंदने जेवणामध्ये उतरतात. असे जेवण हे सात्विक, रुचकर आणि ऊर्जावान बनते. असे जेवण आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांनी जेवल्यामुळे ही ऊर्जा आपल्या सर्वांनाच मिळते आणि त्यामुळे आपले आरोग्यही चांगले राहते. याशिवाय असे सात्विक जेवण जेवल्याने एखाद्याला भूक न लागण्याची समस्या असेल किंवा पोटाचे काही आजार असतील तर तेही दूर होण्यास मदत होते. सतत नामस्मरण करत राहिल्याने आपलेही मन प्रसन्न राहण्यास मदत होते.
आणि अशा प्रसन्न मनाने जर जेवण बनवले तर अन्नावरही चांगले संस्कार होतात. याशिवाय रोजच्या रोज स्वामींना आपल्या कुलदेवीला शाकाहारी जेवणाचा नैवेद्य न चुकता दाखवावा. अन्न बनवतानाही हे अन्न स्वामींसाठी आहे, आपल्या कुलदेवीसाठी आहे हाच भाव मनामध्ये असावा. अन्न कधीही वाया जाणार नाही याचीही काळजी घ्यावी. याशिवाय तुम्ही घरी जेवा किंवा बाहेर कुठेही खावा, त्या जेवणाला कधीही नावे ठेवू नयेत. आपण जेव्हा पण बाहेरून भाजी विकत आणतो किंवा दुकानातून धान्य विकत आणतो किंवा बाहेरचे अन्नपदार्थ खातो तेव्हा त्याला अनेक लोकांचे हात लागलेले असतात आणि त्यामुळे त्याला दोष निर्माण झालेले असतात. म्हणूनच अशा दोषांचे निराकरण करण्यासाठी कधीही जेवण बनवताना आणि अन्न ग्रहण करतानासुद्धा नामस्मरण करत राहावे. तुमच्या घरी जी व्यक्ती जेवण बनवते ती व्यक्ती जेवण बनवताना कशी प्रसन्न राहील याची आपण काळजी घ्यावी. तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला स्वयंपाक बनवताना नामस्मरणाचे काय महत्त्व आहे हे कळले असेल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.